अहो 60 लोक बिनविरोध होत असतील तर ही निवडणूक आहे का? मित्र हो, सध्या कुठलीही निवडणूक बिनविरोध होण्याची परिस्थिती राज्यभरामध्ये नाही. पण नगरपालिका निवडणुकीपासून सत्ताधारी पक्षातील उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याचं हा एक नवा ट्रेंड समोर आलेला आहे. आणि आता महापालिका निवडणुकीत सुद्धा हेच चित्र दिसल्यामुळं निर्माण झालेला शंका संशय अगदी गडद होऊ लागलेला आहे. निवडणूक आयोगानं याच्या चौकशीचे आदेश जरी दिलेले असले तरी त्यातून फारसं काही निष्पन्न होईल असं लोकांना वाटत नाही. उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक होऊन याबाबत अत्यंत महत्वाचे सवाल सुद्धा केलेले आहेत. या देशामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांना बिनविरोध निवडून दिलं गेलेलं नाही. इतिहासामध्ये अटल बिहारी वाजपेयी, बॅरिस्टर नाथ पै, वसंतदादा पाटील आणि राम मनोहर लोहिया, नरेंद्र मोदी अहो हे कधीही बिनविरोध निवडून आलेले नाहीत. मात्र या महाराष्ट्रामध्ये बिनविरोध निवडून आणण्यासाठी साम दाम दंड भेद वापरून नवीन ट्रेंड सुरू झाले किंवा असल्याचा आरोप या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला. देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधी निवडून आलेले नव्हते हे पत्रकारांना, राजकीय विश्लेषकांना आणि लोकांनाही माहीत आहे असं संजय राऊत म्हणतात. जबरदस्तीनं समोरच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावायची, त्यासाठी निवडणूक यंत्रणाच नाही तर समोरच्या उमेदवारावर पैशाचाही पाऊस पाडायचा. 5 कोटी दिल्याचं देखील संजय राऊत म्हणाले आहेत. कल्याणमध्ये बिनविरोध व्हावा आणि त्याने माघार घ्यावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरात प्रमुख त्यांना जो दिलेला आकडा आहे तो पाहता डोळ्याची बुबुळं बाहेर पाडणारा आहे. जळगावला उमेदवारांनी माघार घ्यावी म्हणून आणि त्याच्या घरामध्ये 5 कोटीच्या बॅगा गेल्या. उमेदवारांचे डोळे फाटायची वेळ आली. प्रचंड पैशाचा खेळ या लोकशाहीमध्ये कधीही झालेला नव्हता असं संजय राऊत म्हणतात. बिनविरोध करण्यासाठी निवडणूक यंत्रणेचा वापर कसा केला गेला हे सांगताना ते म्हणाले, निवडणूक यंत्रणाला स्पष्ट सूचना होत्या. 3 वाजेपर्यंत माघारीची वेळ होती, पण त्यानंतर सुद्धा माघारीसाठी कोणी अर्ज घेऊन आलं तर ते स्वीकारा आणि 3 वाजल्याच्या आधीची वेळ काढून टाका. ह्या स्पष्ट सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून दिल्या गेलेल्या आहेत. या सगळ्याचे फोन कॉल, फोन रेकॉर्ड सगळं काही चेक करा. त्यांना कोणाचे फोन गेले, कोणत्या पालकमंत्र्याचे, कोणत्या मंत्र्यांचे आणि कोणत्या कार्यालयातून हे फोन गेले याची चौकशी जर झाली ना तर बिनविरोध माघारीचं रहस्य तुम्हालाही कळेल असं राऊत म्हणतायत. या घटनामुळं महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीला मिळालेली आहे. महाराष्ट्र पूर्णपणे बदनाम झालेला आहे. अहो 60 लोक बिनविरोध होत असतील तर ही निवडणूक आहे का? मतदारांनी काय करायचं मग? जर हे विकले गेलेले असतील किंवा दबावानं मागे घेतलेले असतील अर्ज तर त्या भागातील मतदारांनी काय करायचं बरं, अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. हा प्रश्न निवडणूक आयोगाला कधी पडलाय का? निवडणूक आयोग या भ्रष्टाचाराच्या ताटाखालचं मांजर झालंय हे पाळीव मांजर असल्याचा हल्लाबोल सुद्धा संजय राऊत यांनी केला. फक्त सत्ताधारी पक्षातलेच उमेदवार असे कसे काय निवडून येऊ शकतात बिनविरोध? नगरपालिकेवेळी तेच घडलं, महापालिकेवेळी सुद्धा तेच घडलं. आणि जे निवडून येतात ते फक्त सत्ताधारी पक्षातले असतात आणि त्यातले त्यात सर्वाधिक उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे असतात. कसं काय हे? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.